मराठा आरक्षणाबाबत एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. मराठा आरक्षणाचा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला घटनात्मक वाद हा अंतिम टप्प्यात पोहोचण्याची अपेक्षा असतानाच या सुनावणीवर पुन्हा अनिश्चिततेचं सावट आहे. मुंबई हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस ही सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली आहे. त्यामुळे ही सुनावणी पुन्हा लांबण्याची शक्यता आहे. या घटनेचा सुनावणीवर काय परिणाम होऊ शकतो जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत. तर या कॉलेजियमची 6 ऑगस्टला एक बैठक झाली आणि त्यामध्ये न्यायमूर्ती घुगे यांच्या नावाची शिफारस केली. ही अद्याप अंतिम नियुक्ती नसली तरी प्रक्रिया पूर्ण झाल्यास त्यांची मुंबई हायकोर्टातून कोलकाता हायकोर्टात नियुक्ती होईल आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या आरक्षणाच्या सुनावणीवर परिणाम होण्याची शक्यता सुद्धा आहे. खरं तर मराठा आरक्षणाच्या प्रकरणाला एका न्यायमूर्तींच्या बदलीचा फटका हा यापूर्वी सुद्धा बसलेला आहे. तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण पीठानं 2024च्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम सुनावणी सुद्धा सुरू केली होती. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार आणि अन्य प्रतिवादींचा युक्तिवाद सुरू असतानाच न्यायमूर्ती उपाध्याय यांची दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बदली झाली आणि त्यामुळे या सुनावणीला खंड पडून नव्या पूर्ण पीठाची स्थापना करावी लागली. त्यानंतर न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती NJ जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांचं पूर्णपीठ स्थापन करण्यात आलं. या पीठानं सुनावणीला वेग देण्यासाठी नियमित 3 कामकाजासोबत अतिरिक्त दिवशी अगदी शनिवारी सुद्धा सुनावणी घेतली. आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण झालाय, तर राज्य सरकारही युक्तिवाद संपवण्याच्या मार्गावर आहे. खरं तर 2024च्या कायद्यानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण देण्यात आलंय. या कायद्याला आव्हान देताना 50% आरक्षणाची मर्यादा, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठी आवश्यक असाधारण परिस्थिती यांसारखे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाचा न्यायालयीन वाद 2018 पासून सुरू आहे आणि त्यावेळी देण्यात आलेल्या 16% आरक्षणाला मुंबई हायकोर्टानं 2019 मध्ये मान्यता देताना ते शिक्षणात 12%, नोकऱ्यात 13% केलं. मात्र 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं हा कायदा रद्द केला. मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई महाराष्ट्रासाठी नेहमीच एक भावनिक आणि राजकीय मुद्दा राहिली आहे. या अत्यंत संवेदनशील सुनावणीची सूत्र प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायमूर्तींच्या पूर्णपीठाकडे आहे. न्यायमूर्ती घुगे यांनी अनेक प्रकरणात महत्त्वाच्या प्रकरणात आदेश सुद्धा दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालय तसेच औद्योगिक आणि कामगार न्यायालयांमध्ये त्यांनी सुरुवातीला कामगार आणि कामगार संघटनांची बाजू मांडली. सुमारे 2000 प्रकरणांमध्ये कामगारांचं प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांनी सुमारे 250 उद्योगांची, त्यात बहुराष्ट्रीय कंपन्या आणि मोठ्या खासगी उद्योगांचाही समावेश आहे, त्यांची कायदेशीर बाजू मांडली. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती घुगे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं डॉक्टरांच्या संपाच्या प्रश्नावरही कठोर भूमिका घेतली. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीच्या निर्णयाविरोधात निवासी डॉक्टरांनी संप पुकारलेला. या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचं नमूद करत न्यायालयानं डॉक्टरांना तातडीनं कामावर परतण्याचे निर्देश दिले. त्यानंतर डोंबिवली महापालिका रुग्णालयाच्या डॉक्टरांना मारहाण प्रकरणी आरोपी असलेला भाजपचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला कनिष्ठ न्यायालयानं जामीन मंजूर केला. मात्र न्यायमूर्ती घुगेंनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत म्हात्रेच्या जामिनाला स्थगिती दिली आणि त्याची रवानगी कारागृहात केली. न्यायमूर्ती घुगेंच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं विधवेच्या वैवाहिक आणि सामाजिक दर्जाबाबतही भूमिका घेतली. महिलेचा वैवाहिक दर्जा फक्त पतीच्या मृत्यूमुळे संपत नाही असा दृष्टिकोन त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर शहीद अग्निवीरांच्या कुटुंबियांना नियमित सैनिकांच्या कुटुंबियांप्रमाणे लाभ मिळावेत या मागणीच्या याचिकेवर सुद्धा न्यायमूर्ती घुगे यांच्या खंडपीठानं सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं. दरम्यान आता नुकत्याच झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं हायकोर्टानं MPSC 2023च्या जाहिराती अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेतील मराठा आरक्षणाचा 10% कोटा हा तूर्त रिक्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना रुजू होण्यास न्यायालयानं परवानगी दिली असली तरी हा कोटा अंतिम निकालापर्यंत रिक्त राहील. या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचं भवितव्य हे न्याय व्यवस्थेच्या हातात असून न्यायमूर्ती घुगे यांच्या बदलीच्या शिफारसीमुळे ही प्रक्रिया आणखी किचकट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता केंद्र सरकार या शिफारसीवर कधी शिक्कामोर्तब करतं
आणि मराठा आरक्षणाचं पुढचं भवितव्य काय असतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पण न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या बदलीची शिफारस आणि एकूणच मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीवर तुमचं मत काय आहे? त्यांच्या बदलीमुळे एकूणच या मराठा आरक्षणाला धक्का बसेल का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.